नमस्कार खवय्ये, ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर उन्हाळ्यामध्ये भाजी चपाती नकोशी वाटते. तर वेगळा असा आणि शरीराला थंडावा देणारा असा मूगडाळ दहीवडा आपण इथे बघणार आहोत. एकदम सोपी पद्धत आणि सॉफ्ट असा होणारा दहीवडा बिना उडदाची डाळ म्हणजे उडदाची डाळ कमी वापरून हा आपण बनवणार आहोत. तर चला त्यासाठीचं साहित्य बघूया. प्रथम आपण त्याची चटणी बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी 1 वाटी पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर इथे समप्रमाणामध्येच कोथिंबीर घेतलेली आहे. तीही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. कोथिंबीर आणि पुदिना आपल्याला समप्रमाणामध्ये घ्यायचा आहे. 7 ते 8 मी इथे पालकची पानं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे घेतलेले आहे. हेही आपल्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आहे. पालक टाकल्यामुळे चटणीचा रंग खूप छान येतो. हिरवागार असा रंग दिसतो. तर आपल्याला अर्धा इंच इथे आलं टाकायचं आहे. 1 चमचा लिंबाचा रस घ्यायचा आहे. 4 ते 5 चमचे इथे आपल्याला फरसाण घ्यायचं आहे. म्हणजे पाव वाटी आपल्याला इथे फरसाण वापरायचं आहे. बर्फाचे आपल्याला तुकडे टाकायचे आहे आणि चवीनुसार मीठ. तुम्ही इथे फरसाणऐवजी आलू भुजिया वापरला तरीही चालेल. आता इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि स्मूथ एक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. चटणीमध्ये बर्फ आणि फरसाण टाकल्यामुळे हिरवागार असा रंग चटणीला येतो आणि लवकर काळी पडत नाही. जास्त वेळ हिरवागार कलर असा चटणीचा राहतो. तर हे बघा किती छान कलर आलेला आहे. तर आता आपण पुढची तयारी करूया. तर इथे मी 1 वाटी मूगडाळ घेतलेली आहे आणि 2 चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे. 1 तास मी दोन्हीही भिजत घातलेला. तर हे बघा 2च चमचे आपल्याला इथे उडदाची डाळ घालायची आहे आणि व्यवस्थितपणे ही भिजलीही गेलेली आहे. 1 तास पुरेसा होतो भिजण्यासाठी. तर मिक्सरमध्ये आपल्याला या दोन्ही डाळी वाटून घ्यायच्या आहे. वाटण्या अगोदर आपल्याला या 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे, मगच वाटून घ्यायच्या आहेत. तर आता इथे अर्धी मी मुगाची डाळ घेतलेली आहे. तर ह्या प्रकारे आपल्याला त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. एकदम पातळ आपल्याला बनवायचं नाहीये आणि इथे मी पाणी वापरलेलं नाहीये. बिना पाणी वापरताच याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. थोडंसं आपल्याला मिश्रण हे दरदरं ठेवायचं आहे, म्हणजे जास्त बारीक करायचं नाहीये. तर आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि दुसरं मिश्रणही आता मी यामध्ये वाटून घेणार आहे. शेवटचं मिश्रण आपल्याला वाटताना त्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, पाव चमचा आलं, अर्धा चमचा जिरे आणि थोडेसे कढीपत्त्याचे पानं. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर हेही आपल्याला वाटताना टाकून घ्यायचं आहे आणि त्याचीही आपल्याला पेस्ट करायची आहे. पाणी न टाकताच आपल्याला पेस्ट करायची आहे. तर पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ मी यामध्ये टाकून घेणार आहे. तुम्ही नंतरही टाकलं तरीही चालेल. तर ही पेस्ट आपली बनवून झालेली आहे आणि पुन्हा आपल्याला ही एकदा मिक्स करून घ्यायची आहे. पाव चमचा ही यामध्ये मी बेकिंग पावडर टाकत आहे. त्यामुळे आपला जो वडा आहे तो सॉफ्ट होतो आणि पीठही छान फुललं जातं. तर आता आपल्याला सर्व हे एकजीव करायचं आहे आणि 3 ते 4 मिनटं आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. फेटल्यामुळे त्यामध्ये हवा भरली जाते आणि पीठ जे आहे ते सॉफ्ट होतं, वडेही सॉफ्ट होतात. तर हे बघा इथे मी पीठ हे फेटून घेतलेलं आहे आणि पीठही कसं फुललं गेलंय बघा. तर इथे तुम्हाला दाखवते मी. पीठ आपलं छान प्रकारे फुललं गेलेलं आहे, त्यामुळे वडेही आपले छान होतील. तर एक कढईमध्ये मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे. थोडंसं आपण टाकून बघणार आहोत. जास्त कडकडीत आपल्याला तेल तापवायचं नाहीये. आणि इथे मी चमच्याच्या साहाय्याने मूगडाळ वडा काढून घेणार आहे. तुम्ही हाताच्या साहाय्याने केलं तरीही चालेल, पण चमच्याने केलं तर पटकन होतात. तर ह्या आकारामध्ये मी वडे जे आहे ते तेलामध्ये तळून घेणार आहे. इथे मी गॅसची फ्लेम मीडियमच ठेवलेली आहे. गॅस कुठेही आपल्याला इथे फास्ट करायचा नाहीये. मीडियम गॅसवर वडे तळल्यामुळे छान फुलतात आणि आतपर्यंत शिजले जातात. वडे तेलात टाकल्यानंतर आपल्याला लगेच ते पलटी करायची नाहीये. 2 मिनिटासाठी ते तसेच ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्याला ते उलट्या बाजूने तळून घ्यायचे आहे. तर इथे मी गॅस मीडियमच ठेवलेला आहे. तर 2 मिनिटानंतर आपण हे वडे जे आहेत ते उलटे करून पुन्हा तळून घेणार आहोत. गॅस आपल्याला इथे कुठेही फास्ट करायचा नाहीये. मुगाच्या डाळीचे वडे जर केले ना ते पचण्यासाठीही हलके असतात आणि खाण्यासाठीही खूप छान लागतात. या प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहे. आमच्या घरामध्ये सर्वांना मुगाच्या डाळीचे वडे फार आवडतात, त्यामुळे आम्ही हे नेहमीच करतो.
तर ह्याच प्रकारे आता मी तळून घेतलेले आहे आणि एका जाळीच्या भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. तर हे बघा, आपले जे वडे आहेत ते तळून झालेले आहेत आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व मूगडाळ वडे तळून घ्यायचे आहेत. तर ह्या प्रकारे वडे आपले तळून झालेले आहेत. आता दुसरी बॅचही आपण तळून घेणार आहोत. तर चमच्याच्या साहाय्याने मी तेलामध्ये वडे जे आहेत ते सोडणार आहेत आणि गोल्डन आपल्याला रंग येईपर्यंत ते तळून घ्यायचे आहे. फास्ट गॅसवर आपल्याला वडे तळायचे नाहीये, नाहीतर वरनं ते कडक होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात. त्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवरच हे वडे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण दुसरीही बॅच तळून घेणार आहोत आणि एक साईडला गॅसवर पाणी गरम होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे. कारण वडे झाले तयार की त्यानंतर आपल्याला गरम पाण्यामध्ये ते टाकायचे आहे. तर हे बघा, ह्या प्रकारे आपले हे वडे जे आहेत ते तळून झालेले आहेत. तर आपण हे आता काढून घेणार आहोत. गॅस मी बंद केलेला आहे आणि आपल्याला एका चाळणीमध्ये आता हे वडे काढून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपले सर्व मूगडाळ वडे तळून झालेले आहेत आणि तुम्हाला इथे मी फोडूनही दाखवते की आतमधून आपला वडा जो आहे तो किती सॉफ्ट झालेला आहे. तर हे बघा किती सॉफ्ट हा मूगडाळ वडा जो आहे तो तयार झालेला आहे. बेकिंग पावडर टाकल्यामुळे एकदम छान फुलला गेलेला आहे आणि सॉफ्ट झालेला आहे. तर हे बघा, एका भांड्यामध्ये मी इथे गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्येच आपण हे वडे टाकून घेणार आहोत. 5 ते 6 मिनिटासाठी आपल्याला हे गरम पाण्यामध्ये ठेवायचे आहे. पाणी आतपर्यंत मुरलं गेलं पाहिजे. तर 5 ते 6 मिनिटानंतर आपण ते पाण्यातून काढून घेणार आहोत आणि त्यामधलं एक्स्ट्रा जे पाणी आहे ते काढून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपल्याला जे आहे ते पाणी काढून घ्यायचं आहे. तर आता पाण्यातनं सर्व वडे आपण ह्याच पद्धतीने काढून घेणार आहोत. एका प्लेटमध्ये आपल्याला ते काढून घ्यायचे आहे आणि नंतर आता मी पुढे सर्व कसे करायचे तीही पद्धत तुम्हाला दाखवणार आहे. पाणी गरम असल्यामुळे सावकाश आपल्याला हे वडे पाण्यातनं काढायचे आहे. काढताना काळजी घ्यायची आहे. तर सर्व आपले जे वडे आहे पाण्यातनं मी काढून घेतलेले आहे. दही वडा सर्व करायला लागणारं साहित्य बघूया. चाट मसाला, जिरा पावडर आणि लाल तिखट हे आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे. गोड चटणी, तिखट चटणी, शेव आणि दही घेतलेला आहे. दही फेटून घेतलेला आहे. 2 ते 3 चमचे पिठी साखर टाकून फेटून घेतलेला आहे. तर आता एका प्लेटमध्ये आपण सर्व करूया. वडे जे आहे आपल्याला ठेवताना थोडेसे कुस्करून ठेवायचे आहे, जेणेकरून चटण्या ज्या आहे त्या आतपर्यंत मुरल्या जातील. तर प्रथम आपल्याला हिरवी चटणी टाकून घ्यायची आहे. आवडीनुसार तुम्ही कमी जास्त इथे करू शकता आणि त्यानंतर आपल्याला यावर गोड चटणी टाकून घ्यायची आहे. गोड चटणी ही इथे घरी बनवलेली आहे, तीच ही इथे वापरते आहे. गोड चटणीची लिंक मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त इथे करू शकता आणि त्यानंतर आपल्याला इथे भरपूर असं दही टाकून घ्यायचं आहे. दही वड्याला दही भरपूर लागतं, आतपर्यंत मुरलं गेलं पाहिजे, त्याने चव छान लागते. आणि आता इथे मी लाल मिरची, जिरा पावडर आणि चाट मसाला टाकून सर्व करते आहे. थोडंसं आपल्याला वरतून भुरभुरायचं आहे आणि वरतून हवं असल्यास तर तुम्ही आणखीनही दही टाकू शकता. पुन्हा आणखीन थोडीशी आपण यामध्ये चटणी टाकून घेणार आहोत आणि शेवटी आपल्याला यामध्ये शेव टाकून घ्यायची आहे. शेव टाकून आपल्याला सर्व करायचं आहे. तर दिसायलाही बघा किती छान दिसतंय आणि अशाच प्रकारे तुम्ही घरी नक्की करून बघा. तर आपली इथे दही वडा रेसिपी तयार झालेली आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी तयार झाली ते. आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.